नमस्कार, मी धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कोथिंबीर आहे ना छान 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि मग तिला चिरून घेतलेली आहे। आपण सर्वच गृहिणींना नेहमीच कोथिंबीर वगैरे धुता वगैरे येते, पण जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी मी खास सांगते की काय होतं, त्यांना कन्फ्यूज होतं आधी धुवायचं का आधी चिरायचं आणि मग धुवायचं। त्यामुळे पालेभाजी कुठलीही असू दे आधी ती ना स्वच्छ धुवायची, चोळून धुवायची, त्याला माती वगैरे चिकटलेली असते आणि मग नंतर आहे ना छान निथळून मग ती नंतर चिरून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी कोथिंबीर आहे ना छान चिरून घेतलेली आहे। तर हे वाटीचं प्रमाण म्हणाल ना तर एक 4 वाट्या ही कोथिंबीर झालेली आहे आणि ज्या वाटीने मी कोथिंबीर मोजली आहे ना त्याच वाटीने मी इथे चण्याचं पीठ पण मोजले। तर 4 वाट्या कोथिंबीरला इथे मी 2 वाट्या चण्याचं पीठ घेतलेलं आहे। तर अशा या प्रमाणानुसारच तुम्ही घ्या। आता आपण सर्वात प्रथम काय करायचंय, हे जे पीठ घेतलेलं आहे ना ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ आणि हळद टाकून घेऊया। तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि इथे थोडी हळद टाकली आहे मी। आता ना मी इथे पाणी घेतले 1 वाटी, ह्या वाटीनीच मी कोथिंबीर आणि पीठ हे दोन्ही ह्या वाटीनीच मोजलेलं आहे। तर इथे आपण 2 वाट्या चण्याचं पीठ घेतलेलं आहे। तर आपण इथे आधी 1 वाटी पाणी टाकून घेऊया। पीठ आहे ना छान मिक्स करून घ्यायचंय आणि अजून मी 1 वाटीभर घेते। 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि हे हलवत राहायचंय, म्हणजे ह्याच्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या सगळ्या मोडायच्यात आपल्याला। इथे मला ना पूर्ण 2 वाट्या पाणी लागलेलं आहे आणि ह्याच्यातल्या ज्या गाठी असतात ना त्या पूर्ण मोडायच्या आहेत। तुम्हाला जर हाताने जमत असेल ना तर हाताने पण तुम्ही करू शकता। इथे ना कढई ठेवली आहे, हे बॅटर आहे ना जरा साईडला ठेवूया आपण। त्याच्यात आहे ना थोडं एक पळी नाही टाकलं, एक अर्धा पळी आणि थोडंसं वर टाकलंय मी। तेल तापतंय ना तोपर्यंत मी तुम्हाला इथे मसाले दाखवते। आपण इथे ना जिरं घेतलंय आणि हे ना आलं, लसूण आणि मिरची, मी इथे ना 4 हिरव्या मिरच्या ज्या तिखट असतात ना त्या घेतलेल्या आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या। मी 3 चमचे तीळ घेतलेत, तीळ पण कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि इथे ओवा घेतलाय, इथे सुके मसाले घेतलेले आहेत, गरम मसाला आहे, जिरा पावडर आहे गरम केलेली, धणा पावडर आहे आणि ही ना बडीशोपची पावडर आहे आणि हळद आहे थोडी। तेल आहे ना तापलंय, आपण जिरं टाकून घेऊया। मी हे ना कुटून घेतलेलं वाटण पण टाकते। हिरवी मिरची आहे ना आणि लसूण छान भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच आहे ना थोडा ओवा आहे तो टाकते आणि हे तीळ आहेत ना हे पण टाकते। हे ना छान भाजलंय, आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर आहे ना छान मिक्स करून घ्यायची। आता आपण आहे ना हे मसाले आहेत ना हे पण टाकून घेऊया। ह्याच्यात थोडं मीठ टाकलेलं होतं आणि इथे ना थोडंसं मीठ टाकूया, एकदम जास्त नाही। जाडजाड देठं असतात ना कोथिंबीरला, मी ती घेतलेली नाहीयेत, एकदम बारीक कवळी असतात ना ती घेतलीत। ती घ्या, खूप छान चव लागते त्याच्याने आणि दाताखाली वगैरे पण आली ना ती सुंदर लागतात, म्हणून मी ती आवर्जून घेतली आहेत बारीक देठं। इथे बघू शकता आपली कोथिंबीर आहे ना पहिल्यापेक्षा एकदम बारीक झाली आहे, म्हणजे ती थोडीफार प्रमाणात शिजलेली आहे। आता आपण आहे ना हे बॅटर टाकूया। ते मी ना थोडंसं तिखट टाकणार आहे। तुम्हाला जर फक्त हिरव्या मिरचीच्या करायच्या असतील ना तर तुम्ही फक्त हिरवी मिरची टाकली तरी चालेल। हे ना छान शिजवून घ्यायचंय। बऱ्यापैकी ना हे आटलेलं आहे। आता इथे ना आपण
एक थोडासा लिंबू पिळणार आहे, एवढा सगळा नाही घेणार आहे मी. त्याच्या बिया पडू नये म्हणून असं हात धरायचा आहे, किंवा मग तुम्ही आधीच पिळून वाटीमध्ये पण घेऊ शकता. इथे तुम्ही ना आमचूर पावडर वगैरे घेतली ना तरी चालेल. थोडं आंबट वगैरे असेल ना तर अजून वडी ना अजून टेस्टी लागते. ना यावेळी जरा कोथिंबीरची वडी वेगळ्या पद्धतीने करते, करून बघा. प्रत्येक पद्धतीने कुठलीही भाजी आपल्याला करता आली पाहिजे. नेहमी आपण एकच पद्धत वापरतो. इथे ना हे एकदम असं बघा गोळा झालंय. इथे ना आपण आता गॅस बंद करून टाकूया. हे गरम असतानाच आहे ना असं एका ताटावर वगैरे थापून घ्यायचं. मी इथे ताट घेतले. तुमच्याकडे आपण ज्याच्यात केक वगैरे बनवतो ना ते भांडं वगैरे असेल ना तर तरी चालेल. ताटाला ना छान तेल लावून घ्यायचंय, म्हणजे जेव्हा आपण वड्या काढू ना तेव्हा त्या खाली चिकटणार नाही. सगळीकडे तेल लावून घ्यायचंय. आता आपण आहे ना हे मिश्रण काढून घेऊया ताटात. ताटावर आहे ना छान पसरवून घ्यायचं. तुम्हाला जितक्या जाडीचं हवंय ना वडी त्यानुसार तुम्ही ना अशी छान पसरवून घ्यायची. इथे बघा आपण वडी ना ताटाला पूर्ण थापून घेतलेली आहे. आधी बॅटर गरम होतं म्हणून मी ते उलटण्याने करत होती, नंतर मी सरळ हातानेच केलेलं आहे. थोडं हाताला तेल लावायचं म्हणजे हे लागत नाही. आणि ना छान मी थापून घेतलेलं आहे. आता हे थोडं आहे ना थंड करून घ्यायचं, नाहीतर मग खूप घाई असेल तर फॅन खाली पण लगेच ते 5 मिनिटात थंड होईल. हे बघा छान झालेलं आहे मस्त. थंड झालं ना की वड्या पाडून घेऊया. इथे ना एक 5 ते 7 मिनिटं झालेत. बॅटर छान थंड झालंय. मी इथे ना सुरीने रेषा पण पाडून घेतलेल्या आहेत. जेवढ्या जाडीचं वगैरे करायचं आहे ना तसं तुम्ही थापून छान हे असं करू शकता. मी तुम्हाला दाखवते एक काढून. हे बघा एवढी जाडी ठीक आहे, एकदम पण खूप जाड नाही करायचं, नॉर्मल असं करायचं. या सर्व आता आपण आहे ना ह्या काढून घेऊया सगळ्या वड्या. हवाबंद डब्यामध्ये ठेवले ना तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि जसं लागेल तसं तळून खायचं. खूप छान होतात. एक नवीन पद्धत आपण बघितली आज. अशाच नवनवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईल. तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ना खूप छान वड्या पडतायत, म्हणजे असं तुटत वगैरे नाहीये, मस्त पडतात एकदम. प्रमाण वगैरे एकदम अचूक केलं ना तुम्ही तर खूप छान होतात वड्या. मी ना या सगळ्या वड्या काढून घेते. इथे मी ना तेल तापायला ठेवलंय आणि मी ना या सगळ्या वड्या ना काढून घेतलेल्या आहेत. थोड्या या ताटलीमध्ये आणि बाकीच्या इथे जे कॉर्नरचे असतात ना छोट्या छोट्या त्या वेगळ्या ठेवल्यात मी. तेल तापलंय, आपण वड्या सोडून घेऊया. पलटी मारून घ्यायची आहे. इथे वड्या आहेत ना छान फ्राय झालेल्या आहेत, बघू शकता. आपण ह्या काढून घेऊया. वड्या आहेत ना टिश्यू पेपरवर काढून घेतल्यात, म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा तेल असतं ना ते टिश्यू पेपर शोषून घेतं. ते टिश्यू पेपरला लागतं. वडी आहे ना लगेच पलटी नाही करायची आहे, कारण मग ती तुटू शकते. हे थोडे बबल्स कमी झाले ना की मग आपण वडी पलटी करून घेऊया. वडी पलटी मारून घेऊया. दुसऱ्या बाजूने पण छान खरपूस तळून घ्यायची. बाजूने पण आहे ना 3-4 मिनिटं छान तळून घेतलेले आहे. आता आपण काढून घेऊया. इथे ना गॅस बंद करते. हे बघा आपल्या वड्या फ्राय झालेल्या आहेत. खूप छान
खमंग वास पण छान सुटलाय मस्तपैकी. कशी वाटली ही पद्धत? ह्या पद्धतीने पण एकदा करून बघा, खूप छान होतात. काहीतरी वेगळं म्हणून. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.